नमस्कार मित्रांनो, नालंदा कोचिंग क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल हा जो 10वीचा गणिताचा पार्ट 1चा टॉपिक आहे, त्या टॉपिकमधला हा शेवटचा प्रॅक्टिस सेट आहे 1.5. तो आपण डिस्कस करणार आहे. हा प्रॅक्टिस सेट सगळ्याच विद्यार्थ्यांना खूप अवघड जात असतो, कारण ह्याच्यामध्ये वर्ड्स प्रॉब्लेम आहेत किंवा वर्ड प्रॉब्लेम आहेत. आत्तापर्यंत जेवढं काय आपण सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह केलेले आहेत त्याच्यापेक्षा थोडा वेगळा पार्ट आहे हा. क्वेश्चन पॅरेग्राफ फॉर्ममध्ये असतो, त्याचं तुम्हाला इक्वेशन तयार करून उत्तरं सॉल्व्ह करायचे असतात. म्हणून हे अवघड जातं. सोपं असतं पण अवघड जातं, इक्वेशन तयार करता येत नाही. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हा व्हिडिओ एकदम काळजीपूर्वक बघा. तुम्हाला तुमचं क्वेश्चन वाचत असतानाच कसं इक्वेशन फॉर्म करायचं, कोणते कीवर्ड्स आहेत की जे लक्षात ठेवायचे ते इथे सांगणार आहे, आणि प्रॅक्टिस सेटसुद्धा सगळं व्यवस्थित सॉल्व्ह करून घेणार आहे आपण. मग पहिली गोष्ट काय, क्वेश्चन ज्यावेळेस तुम्ही वाचता त्यावेळेस काळजीपूर्वक वाचायचं. आता सगळेजण तर काळजीपूर्वक वाचतातच, पण रिपीट वाचायचं. क्वेश्चन समजत नाही, एकदा वाचल्यानंतर समजत नाही. पहिल्या पॉईंटपासून फुल स्टॉपपर्यंत एकदा लाईन वाचली की परत त्याला वाचायचं, आणि त्या क्वेश्चनमध्ये असे शब्द आलेत का बघायचं. मोर दॅन, ग्रेटर दॅन, इन्क्रीज बाय, लेस दॅन, स्मॉलर दॅन, डिक्रीज बाय. ह्या प्रत्येक शब्दाला काय अर्थ आहे, हा शब्द जे आहेत हे सगळे शब्द यांना आपण कीवर्ड्स म्हणत असतो, कीवर्ड्स. आणि हेच बेसिक आहे वर्ड प्रॉब्लेमचं. जर तुम्ही ह्या शब्दांकडे लक्ष दिलं तरच तुमचं इक्वेशन व्यवस्थित फॉर्म होतं आणि लवकर समजतं. एकदा इक्वेशन फॉर्म झाला की ते सोल्युशन किंवा त्याचं काय म्हणतो त्याचं उत्तर काढण्यासाठी एकदम सिम्पल जातं आपल्याला. आणि आता ह्यांचा अर्थ काय बघा, सगळ्या शब्दांचे अर्थ आहेत. पहिल्याच आहे, जर सेंटेन्स किंवा जर क्वेश्चनमध्ये सेंटेन्समध्ये मोर दॅन, ग्रेटर दॅन किंवा इन्क्रीज्ड बाय जर आलं, मोर म्हणजे जास्त, ग्रेटर म्हणजे मोठं जास्त, इन्क्रीज म्हणजे वाढलेले, असे जर शब्द आले तर त्यावेळेस आपण इक्वेशन तयार करताना प्लस हे साईन किंवा त्याच्यामध्ये ॲडिशन आपण करत असतो. मोर दॅन, ग्रेटर दॅन आणि इन्क्रीज्ड बाय. परत आहे तुमचं पुढचं लेस दॅन, स्मॉलर दॅन अँड डिक्रीज बाय, एकदम ॲडिशनच्या अपोजिट. लेस दॅन कमी, स्मॉलर दॅन छोटा, डिक्रीज बाय म्हणजे खाली येत जाणे किंवा कमी होत जाणे. त्याच्यासाठी आपल्याला सबस्ट्रॅक्शन किंवा मायनस हे सिम्बॉल देऊन इक्वेशन तयार करायचं आहे. पुढचं आहे टाइम्स. मग आता 2 टाइम्स, 3 टाइम्स किंवा ट्वाईस, थ्राईस असे शब्द ज्यावेळेस येतात त्यावेळेस आपण मल्टिप्लिकेशन करायचं असतं किंवा मल्टिप्लाय करायचं असतं, गुणाकार करायचं असतं. किंवा एखादं प्रोडक्ट म्हटलं असेल, वाक्यामध्ये जर प्रोडक्ट शब्द आला असेल तर त्या प्रोडक्टच्या ऐवजी किंवा प्रोडक्टला आपण इक्वेशन तयार करत असताना गुणिलेचं चिन्ह किंवा मल्टिप्लिकेशन चिन्ह वापरून आपल्याला किंवा मल्टिप्लाय करावं लागतं. आता लास्ट अँड सगळ्यात महत्त्वाचा पार्ट म्हणजे इज, वॉज चा अर्थ होतो इक्वल, म्हणजे बरोबर आहे ना, त्याचा अर्थ होतो इक्वल. आता एक एक्झाम्पल जे आहेत प्रॅक्टिस सेटमध्ये ते सॉल्व्ह करत असताना ते पहिले एक्झाम्पल एकदम व्यवस्थित सांगतो, ते समजून घ्या आणि मगच आपल्याला सगळे प्रॉब्लेम सेटमधले प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. इज आणि वॉज, विल बी, विल बिकम, इज इक्विव्हॅलेंट टू, इज इक्वल टू, ह्या शब्दांचा अर्थ काय होतो, हे सगळ्या कीवर्ड्सचा अर्थ होतो इक्वल. म्हणजेच इज, वॉज म्हणजे इक्वल, विल बी म्हणजे इक्वल, विल बिकम म्हणजे इक्वल, इज इक्विव्हॅलेंट टू म्हणजे इक्वल, आणि इज इक्वल टू म्हणजेच इक्वल. हे सगळे शब्द आहेत जे की तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. ज्यावेळेस तुम्ही क्वेश्चन वाचता त्याच वेळेस तुम्हाला काळजीपूर्वक वाचत असताना ह्या शब्दांचा अर्थ आणि कोणतं साईन वापरायचं, कोणत्या साईनच्या पुढं काय, म्हणजे कोणत्या सेंटेन्सच्या पुढं काय वापरायचं इक्वेशन तयार करताना ते लक्षात येतं. हे झालं तुमचं बेसिक, हे होते तुमचे कीवर्ड्स. मग आता आपल्याला प्रॅक्टिस सेट 1.5 1.5 सॉल्व्ह करायचं आहे. त्याच्यातले पहिले एक्झाम्पल आहे. क्वेश्चन काय म्हणतो की 2 नंबर्स डिफर बाय 3, 2 संख्यांमधला फरक किती आहे, 3 आहे. द सम ऑफ ट्वाईस द स्मॉलर नंबर अँड द ग्रेटर नंबर. मग जे स्मॉलर नंबर आहे, जे छोटा नंबर आहे, आणि जे ग्रेटर म्हणजे मोठा नंबर आहे, त्या दोघांचं सम, दोघांची बेरीज किती आहे, तर ती आहे 19. देन फाइंड द नंबर्स. मग ते 2 नंबर्स कोणते आहेत ते आपल्याला शोधायचे आहे. ज्यावेळेस तुम्ही पहिली लाईन वाचता त्यावेळेस तुम्हाला लक्षात येतं 2 नंबर्स डिफर बाय 3, म्हणजे 2 संख्यांचा जो फरक आहे तर तो किती आहे, 3 आहे. त्याच्या पुढची लाईन दिली आहे द सम ऑफ, म्हणजे बेरीज कोणाची, स्मॉलर अँड ग्रेटर नंबर. मग आपण स्मॉलर नंबरला एक्स, ग्रेटर नंबरला वाय म्हणा, किंवा ग्रेटर नंबरला वाय आणि स्मॉलर नंबरला एक्स म्हणा. म्हणून उत्तर लिहिताना आपण असं लिहितो, लेट द ग्रेटर नंबर, लेट द ग्रेटर नंबर बी एक्स. मोठी संख्या काय, एक्स आहे, माहिती आहे का आपल्याला, नाही मानायचे आपल्याला एक्स. त्याच्यानंतर लेट द
स्मॉलर नंबर किती आहे, स्मॉलर नंबर दिलाय का आपल्याला, नाही, म्हणून आपण त्याला वाय असं मानू. एक्स आणि वाय आपल्याला एक ग्रेटर नंबर आणि दुसरा स्मॉलर नंबर मानायचा आहे. मग आता पहिली कंडिशन काय, तर अकॉर्डिंग टू आवर फर्स्ट कंडिशन, मग काय लिहिणार, पहिल्या कंडिशननुसार किंवा अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन फर्स्ट कंडिशन काय आपली, तर द नंबर डिफर्स बाय 3. दोन नंबर्स आहेत कोणते, एक स्मॉल एक बिग, एक स्मॉल अँड ग्रेटर कोणते नंबर आहेत आपले, तर ते आहेत एक्स मायनस, डेफर म्हणजे मायनस वाय, त्यांचं काय आहे 3चा फरक आहे त्यांच्यामध्ये, म्हणजे एक्स मायनस 3 हे आपल्याला भेटलं, पहिलं इक्वेशन भेटलं आपल्याला हे. ठीक आहे. त्याच्यानंतर काय म्हणतं, सेकंड कंडिशन काय आपली, तर सेकंड कंडिशन म्हणते की अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन काय कंडिशन आहे सेकंड, तर ते काय म्हणतं, द सम ऑफ ट्वाइस द स्मॉलर नंबर अँड ग्रेटर नंबर, ह्या दोघांची बेरीज, सम ऑफ द ट्वाइस स्मॉलर नंबरची ट्वाइस, स्मॉलर नंबर कोणता आहे वाय, म्हणजेच 2y, ट्वाइस म्हणजे काय करावं लागेल, गुणाकार करावा लागेल. अँड थ्राइस ग्रेटर नंबर इज 19, आणि ग्रेटर नंबरचं किती आहे, थ्राइस आहे म्हणजे 3y लिहावं लागतं आपल्याला, 3y, त्यांची बेरीज आहे सम ऑफ ट्वाइस म्हणजे स्मॉलर नंबरची ट्वाइस 2y, ग्रेटर नंबरची थ्राइस म्हणजे 3y, बरोबर ह्यांची बेरीज किती आहे 19. अशा पद्धतीने आपल्याला दोन इक्वेशन भेटले, इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2. म्हणजे ज्यावेळेस इक्वेशन 1 किंवा 2ला आपण ऑब्झर्वेशन करतो त्यावेळेस आपल्याला लक्षात येतं की कोएफिशियंट सेम नाहीत. आता एवढं काम तर आपण महत्त्वाचं आहे या प्रॅक्टिस सेटमध्ये. याच्या पुढचं काम तुम्हाला आतापर्यंत जेवढे काय प्रॅक्टिस सेट होते आतापर्यंतच्या सगळ्या प्रॅक्टिस सेटमध्ये हेच केलेलं आहे आपण. मग आता परत एकदा सांगतो काय म्हणतं, टू नंबर्स डेफर बाय 3, दोन जी संख्या आहेत त्यांच्यातला फरक किती आहे 3चा आहे. द सम ऑफ ट्वाइस द स्मॉलर नंबर, आणि जे स्मॉलर नंबर आहे त्याचं ट्वाइस म्हणजे दोन गुणाकार किंवा 2च्या पटीतली छोटी संख्या आणि तिसरी म्हणजे 3 पट असलेली मोठी संख्या यांचा गुणाकार यांची बेरीज 19 येते. तर त्या दोन संख्या कोणत्या आहेत ते शोधायचं. फाइंड द नंबर्स. आपल्याला ग्रेटर नंबर किंवा स्मॉलर नंबर माहिती नाही किंवा दोन संख्यासुद्धा माहिती नाही, त्यांच्यातला फरक 3 आहे, म्हणून मोठी संख्याला आपण एक्स मानू शकतो आणि छोट्या संख्येला वाय. हे झालं तुमचं पहिलं इक्वेशन बरोबर 3. दुसरी कंडिशन होती आपली की काय म्हणतं ते, द सम ऑफ ट्वाइस द स्मॉलर नंबर. स्मॉलर नंबरला आपण काय घेतलेलं आहे वाय, म्हणून 2y लिहू शकतो, आणि ग्रेटर नंबरला आपण लिहिलेलं आहे एक्स. ग्रेटर नंबरला काय म्हणलेलं आहे एक्स, म्हणून थ्राइस आहे म्हणजे 3x, वायला झालं इथं 3x, एक्सला आपण ग्रेटर नंबर कन्सिडर केलेलं आहे. ह्यांची बेरीज किती आहे बरोबर 19, इज म्हणजे इक्वल, फाइंड द नंबर्स. आता ह्याच्या पुढची प्रोसेस सोपी आहे, आपल्याला माहिती आहे. मग काय करणार, हा x वजा y बरोबर 3ला आपण 3x करू शकतो किंवा 2y करू शकतो. आपल्याला काय करायचं आहे 2y जे आहे ते करू शकतो आपण, तिथं करायचं आहे आपल्याला. म्हणजे इक्वेशन नंबर 2ला आहे ना, तर त्याला आपण काय करूयात 2नी किंवा इक्वेशन नंबर 1ला 2नी गुणाकार करूयात. मग कसं करणार, मल्टिप्लाइंग इक्वेशन 1/2. इथं लिहितो मी मल्टिप्लाइंग इक्वेशन 1/2. 2नी ह्या इक्वेशनला गुणाकार. काय येतं 2x वजा 2y बरोबर 3. इक्वेशन नंबर 3 भेटला आपल्याला. मग आता हा वजा 2y आणि वजा अधिक 2y एलिमिनेट होतं. मग सिम्बॉल डिफरंट आहे म्हणून आपल्याला काय करावं लागतं, ॲडिशन करावं लागतं. मग 2 आणि 3ची काय करू आपण बेरीज करू. ॲडिंग इक्वेशन नंबर 2 and 3. मग इथं दुसरं एक्झाम्पल किंवा दुसरं इक्वेशन लिहू आपण 3x + 2y = 19. मग हा झाला तुमचा दुसरं इक्वेशन. 2 आणि 3ची बेरीज करायची. मग इथं आपल्याला लिहावं लागतं काय, आपण काय केल्याचं ॲडिंग इक्वेशन 2 and नवीन आलेलं 3, 2 and 3 इक्वेशन आपल्याला ॲड करायचं. मग काय होतं ॲडिशन, 19 आणि 3 किती होतं, सॉरी इथं 6 आहे आपलं. काय 2 2 6, 2 बेत्रिक 6, कारण इथं 6. 19 आणि 6 किती होतं 25, 25. 2x + 3x काय होतं 5x आले या ठिकाणी. इथं 2 + 2, एक प्लस एक मायनस आहे, हे इलिमिनेट होतं. मग काय राहिलं 5x बरोबर 25, म्हणजेच 5x बरोबर 25 म्हणजेच x बरोबर
25/5 म्हणजे एक्सची व्हॅल्यू आली आपल्याला 5. एक्सची व्हॅल्यू किती भेटली? 5 भेटली. एक्स बरोबर 5, 5 एक 5, 5 25. हे झालं तुमचं एक्स इज इक्वल टू वाय, सॉरी एक्स इज इक्वल टू 5. मग आता ही आलेली व्हॅल्यू जी आहे एक्स इज इक्वल टू 5 ही कशात तरी ठेवावं लागेल, कुठल्या तरी इक्वेशनमध्ये आपल्याला पुट करावं लागेल. म्हणून आपण लिहितो इथं सबस्टिट्यूटिंग एक्स इज इक्वल टू 5 इन इक्वेशन कोणत्याही एका ठेवा, 1, 2, 3 कोणत्या इक्वेशनमध्ये ठेवा, 1 मध्ये ठेवा आपण. इक्वेशन नंबर 1 काय? इक्वेशन नंबर 1 आपलं हे एक्स इथं लिहितो एक्स मायनस वाय इज इक्वल टू 3. एक्सची व्हॅल्यू किती आली? 5 वजा वाय बरोबर 3. मग आता हा 5ला 5 इथं ठेवा, हे अधिक 3 आहे, इकडं आलं वजा 3 होईल, हा वजा 5 आहे, इकडं गेल्यावर नुसता वजा वाय आहे, इकडं त्याला इकडं जर चेंज केलं किंवा शिफ्ट केलं तर वाय राहतो. 5 मधून 3 गेले, 2 राहिले, वाय बरोबर 2 म्हणजेच वाय बरोबर 2 हे तुमचं फायनल नंबर आहे. मग ते 2 नंबर्स कोणते आहेत? देन दॅट 2 नंबर्स इज कोणते असतील? मग द रिक्वायर्ड नंबर्स आर. फायनल आन्सर कसं येईल? द रिक्वायर्ड नंबर्स आर कोणते कोणते? एक्स इज इक्वल टू 5 म्हणजेच 5 नंबर, आणि दुसरा वाय इज इक्वल टू 2 म्हणजेच 2 आणि 5. 2 आणि 5 हे जे 2 नंबर आहेत ना ते रिक्वायर्ड आहेत, आपण जे शोधलेले आहेत. बरोबर आहे. अशा पद्धतीचं पहिले एक्झाम्पल परत एकदा व्यवस्थित समजून सांगतो, लक्ष द्या. काय केलं ते म्हणते की 2 नंबर्स डिफर बाय 3. 2 संख्यांमधला फरक म्हणल्यानंतर वजाबाकी येते. फरक म्हणजे दोघांतला फरक म्हणजे वजाबाकी. कितीचा फरक आहे? 3चा. 2 नंबर माहिती आहेत का आपल्याला कोणते आहेत ते? एक्स असतील, वाय असतील, ए असेल, बी असेल, माहिती नाहीत आपल्याला इथंपर्यंत. आणि पुढे म्हणतं द सम ऑफ ट्वाईस द स्मॉलर नंबर. त्याच्यापैकी एक जी छोटी नंबर आहे, छोटी संख्या आहे, त्याच्या आणि अँड थ्राईस ग्रेटर नंबर, आणि जी मोठी संख्या आहे जी 3 पट आहे, तर त्या छोट्या संख्येच्या 2 पट आणि मोठ्या संख्येच्या 3 पट यांची जी बेरीज आहे ती किती आहे? 19 आहे. इज म्हणजे इक्वल. मग त्या 2 संख्या आपल्याला शोधायच्या आहेत. मग आपल्याला छोटी संख्या दिली नाही, मोठी संख्या दिली नाही, त्याच्यामुळे आपल्याला गृहीत धरावं लागतं, अज्युम करावं लागतं. काय अज्युम करतो? लेट द ग्रेटर नंबर बी एक्स, ग्रेटर नंबर एक्स, द स्मॉलर नंबर बी वाय. डबल झाले द इथं, ठीक आहे. द स्मॉलर नंबर बी वाय, मोठी संख्या एक्स, छोटी संख्या वाय. तसंच अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन काय? टू नंबर्स डिफर बाय 3. 2 नंबर्स डिफर बाय 3 म्हणजे 2 नंबर कोणते कन्सिडर केले आपण? ग्रेटर आणि स्मॉलर. ग्रेटरला एक्स, स्मॉलरला वाय, म्हणजेच त्या 2 संख्यातला फरक किती आहे? 3. एक्स वजा वाय बरोबर 3 हे पहिले इक्वेशन आपल्याला या ठिकाणी भेटलेलं आहे. सेकंड कंडिशन काय? तर द सम ऑफ ट्वाईस द स्मॉलर नंबर. ट्वाईस द स्मॉलर नंबर म्हणजे स्मॉलर नंबर कोणता आहे? वाय, त्याचा ट्वाईस म्हणजेच 2 वाय लिहावं लागतं आपल्याला. आणि अँड थ्राईस ग्रेटर नंबर, आणि थ्राईस ग्रेटर म्हणजे 3 ग्रेटर नंबर कोणतं? एक्स. 3 एक्स आलं, त्यांचं जे ॲडिशन आहे किंवा त्यांची जी बेरीज आहे, सम आहे, ते किती आहे? इज 19. बेरीज किती आहे त्यांची? 19. हे इक्वेशन नंबर आपल्याला पुढे गेलं 2 नंबरचं भेटलं. मग जर इक्वेशन 1 आणि 2 तुम्हाला भेटलेले, मग इक्वेशन जर भेटलेले असतील तर आपल्याला माहिती आहे आपण 4 सेट किंवा 4 प्रॅक्टिस सेट त्याच्यावरचे सॉल्व केले आहेत वेगवेगळ्या पद्धतीनं. तुम्ही याचं ग्राफिकल मेथडनी सॉल्व करू शकता, इलिमिनेशन मेथडनी सॉल्व करू शकता, क्रेमर रूलनी सॉल्व करू शकता, पण आपण इलिमिनेशन मेथड म्हणजे जनरल मेथडनी सॉल्व करणार आहे. मग ह्याला जर ऑब्झर्व केलं तर इथं एक्स आहे, इथं 3 एक्स आहे, इथं वाय, इथं 2 वाय आहे, बरोबर 19 3 आहे. त्याच्यामुळं आपण हा जो वाय आहे ह्याला 2 वाय करू शकतो. कसं? तर इक्वेशन 1ला 2नी गुणाकार जर केला तर काय होतो? हा तर 2 वाय होतो. एक वजा असलेला 2 वाय आणि दुसरा प्लस असलेला 2 वाय एलिमेंट होतं आणि मग सॉल्व करतात. मग इथं लिहिलं मल्टिप्लाइंग इक्वेशन नंबर 1/2. मग काय होतं? 2x वजा 2 वाय बरोबर 3 दोन्ही 6. हे झालं तुमचं तिसरं इक्वेशन, नवीन आलेलं इक्वेशन. मग इक्वेशन 3 आणि इक्वेशन 2 हे जे आहेत तर ते सिमिलर आहेत, यांचे सिम्बॉल सेम आहेत, बरोबर आहे. त्याच्यानंतर ह्याचं सिम्बॉल वेगळं आहे, म्हणून ज्या सेम कोएफिशियंट असलेले जर सिम्बॉल सेम असेल तर वजाबाकी करायची, आणि जर कोएफिशियंट सेम असतील आणि जर सिम्बॉल डिफरंट असतील, वेगळे असतील, तर बेरीज करायची. मग इथं 2x प्लस 3x म्हणजेच 5x वजा 2y आणि अधिक 2y हे एलिमिनेट झालं, बरोबर 19 आणि 6 25.
ह्या दोघांची आपण काय केली, बेरीज केली. मग 5x बरोबर 25 म्हणजे x बरोबर 25/5, 5 ने 25ला भाग दिलं तर काय येतं, 5 येतं. x बरोबर 5, x बरोबर 5 ही आलेली जी किंमत आहे, तर ते इक्वेशन 1 2 3 कुठेही ठेवा, एक सोपं आहे त्याच्यामुळे 1 मध्ये ठेवले. तर मग x - 5 हे पहिले इक्वेशन आहे. x ची व्हॅल्यू 5 - 5 बरोबर 3, 5 - 3 बरोबर y, म्हणजे 5 मधून 3 गेले 2 राहिले, हा y इकडे गेला मायनस होता प्लस झाला, तर y बरोबर 2 हे तुमचं नंबर आलेलं आहे. मग द रिक्वायर्ड नंबर्स आर x = 5 आणि y = 2. इट मीन्स 5,2 आर द युअर फायनल आन्सर. ते दोन नंबर्स आपल्याला भेटलेले आहेत, ग्रेटर आणि स्मॉल नंबर. अशा पद्धतीने पहिला क्वेश्चन होता. समजला असेल तर लाईक करा. नालंदा कोचिंग क्लासेस चॅनलला सबस्क्राईब करा. आपण याच्यानंतरचं नेक्स्ट जे एक्झाम्पल आहे ते सॉल्व्ह करूयात. सेकंड एक्झाम्पल आहे कम्प्लीट द फॉलोइंग. दिलेला हा जो टेबल आहे तर तो कम्प्लीट करायचा आहे. त्याच्यामध्ये काय म्हणतं, इथं दिलेलं तुम्हाला रेक्टँगल, हा जो दिसतोय तो काय आहे, रेक्टँगल आहे. हा रेक्टँगल तुम्हाला दिसतोय या ठिकाणी, आय एम अ रेक्टँगल, म्हणजे हा रेक्टँगल आहे. आणि आपल्याला रेक्टँगलचे जे काय म्हणतो त्याला प्रॉपर्टीज आहेत ते माहिती पाहिजे. समोरच्या बाजू काय आहेत, त्या इक्वल आहेत. ही बाजू इक्वल असती आणि ही बाजू सुद्धा इक्वल असती. इथं 2y आहे आणि इथं x + 4 आहे, म्हणजे दोघांचंही व्हॅल्यू काय आहे, सेम आहे. त्याच्यानंतर 2x + y + 8 आहे ह्याचं व्हॅल्यू, आणि 4x - y ह्याचं व्हॅल्यू सेम आहे. दोघांचं व्हॅल्यू काय सेम आहे, दोघांचंही व्हॅल्यू आपल्याला काय भेटतं, सेम भेटतं. पुढं म्हणतं की फाइंड द व्हॅल्यू ऑफ x अँड y. आपल्याला x आणि yच्या व्हॅल्यू फाइंड आउट करायचं आणि त्याच्यानंतर पेरिमीटर आणि एरिया, कशाचा, रेक्टँगलचा पेरिमीटर आणि एरिया फाइंड आउट करायचा. मग आपल्याला ह्याच्यामध्ये काय काय माहिती पाहिजे, एकतर पेरिमीटर ऑफ रेक्टँगल ऑफ पेरिमीटर ह्याचं सूत्र माहिती पाहिजे. त्याच्यानंतर एरिया ऑफ रेक्टँगल हे सुद्धा माहिती पाहिजे, आणि मगच आपण फायनल आन्सर काढू शकतो. मग काय करणार आहे, उत्तर लिहिताना आपण असं लिहितो, आपल्याला माहिती आहे वी नो दॅट अपोजिट साइड्स ऑफ रेक्टँगल आर इक्वल. इक्वल म्हणजे अपोजिट साईड जे आहेत रेक्टँगलच्या ते काय असतात, इक्वल असतात. समोरच्या बाजू किंवा विरुद्ध बाजू या समान असतात, इक्वल असतात. मग पहिली अपोजिट बाजू कोणती आहे, 2x + y + 8 आणि 4x - y. 4x - y बरोबर 2x + 8 हे दोन बाजू आहेत त्या इक्वल आहेत, जे की त्यांचा अर्थ सेम होतो. मला सॉल्व्ह करायचं आहे. व्हेरिएबल एक साईडला घ्या आणि नंबर एक साईडला घ्या. व्हेरिएबल काय, 4x - y - 2x, हा +2x आहे, बरोबरचा साईन क्रॉस करतो आणि -2x होतो. तसंच हा -y आहे. ठीक आहे. मग +y म्हटलं, इथं +y आहे ना, +y बरोबर 8. त्याच्यानंतर 4x हा 2y आणि हा y आणि हा y बरोबर 8. मग आपण आता काय करणार, 4x प्लस आहे आणि -2x आहे, म्हणजे एक प्लस एक मायनस म्हणजे 2x होतं, वजाबाकी होती. वजा हा एक y आणि हा एक y म्हणजे 1 म्हणून 2y हे झाले तुमचं ह्यांचं सोल्युशन बरोबर 8. मग आता लेफ्ट साईडला 2y आहे, xy आहे बरोबर 8 आहे. सगळ्यांना 2 नी भाग जातो, म्हणून आपण डिवायडिंग बाय 2 ऑन बोथ साईड आपण अशा ठिकाणी या म्हणू शकतो. मग 2 नी सगळ्या इक्वेशनला काय करायचं आहे, डिवाइड करायचं आहे. 2x - 2y भागिले 2 बरोबर 8/2, म्हणजेच बे इथं 1x आला, हा इथं 1y आला आणि इथं 2 नी 8ला भाग दिला 4 येतं. इक्वेशन काय भेटलं, x - y बरोबर 4 हे आपल्याला पहिलं इक्वेशन भेटलेलं आहे. म्हणजेच ह्याचं व्हॅल्यू आणि ह्याचं व्हॅल्यू सेम आहे. जर हा 5 सेंटीमीटर असेल तर हा सुद्धा 5 सेंटीमीटर असतो. इक्वेशन कसं तयार करायचं ते बघा. पहिले इक्वेशन भेटलं आपल्याला x - y बरोबर 4. मग तसंच ही बाजू आणि ही बाजू समान आहे. मग आपण लिहितो x + 4 बरोबर 2y. याला सॉल्व्ह करा. व्हेरिएबल एक साईडला आणि नंबर एक साईडला घ्या. x - 2y, हा +2y तर इकडे आला, -2y झाला बरोबर +4 आहे तर इकडं -4 होईल. हे इक्वेशन नंबर 2 भेटलं. हे इक्वेशन आणि हे इक्वेशनला जर ऑब्झर्वेशन केलं तर आपल्याला 2y आणि इथं नुसतं y, इथं x आणि इथं x, म्हणजे व्हेरिएबल सेम आहे आणि सिम्बॉल सुद्धा सेम आहे. म्हणून आपण जर व्हेरिएबल आणि सिम्बॉल सेम असेल तर काय करतो, सबस्ट्रॅक्ट करत असतो. यस सबस्ट्रॅक्ट करत असतो, म्हणजे वजाबाकी करत असतो. इक्वेशन 1 जे आहे तर इक्वेशन 2 जे आहे तर ते 1 मधून आपल्याला वजा करायचं आहे. x - y बरोबर 4 x - 2y बरोबर -4. वजाबाकी करायचे म्हणजे सिम्बॉल चेंज होतील. जे सिम्बॉल आहे त्याच्या अपोजिट सिम्बॉल आहे. इथं प्लस आहे, इथं मायनस होईल, इथं मायनस आहे, इथं प्लस होईल, इथं मायनस आहे, इथं प्लस होईल. मग हा
प्लस एक्स आणि मायनस एक्स इलिमिनेट होईल, हा वजावाला आणि हा अधिकवाला, म्हणून ह्यांची वजाबाकी होईल. 2मधून 1 वाय गेलं, 2 वायमधून 1 वाय गेलं, 1 वाय राहिलं म्हणजे नुसतं वाय राहिलं. हा अधिक आणि हा अधिक म्हणजे 4 आणि 4 8 झाले. वायची व्हॅल्यू किती आलं आपल्याला? 8 आलं. वायची व्हॅल्यू 8 आली म्हणजेच आलेली जी वायची व्हॅल्यू आहे तर ती इक्वेशन नंबर 1 मध्ये ठेवायची. इक्वेशन नंबर 1 काय आहे? एक्स वजा वाय बरोबर 4. एक्सची व्हॅल्यू काढायची आपल्याला, एक्स वजा वायची व्हॅल्यू 8 बरोबर 4 म्हणजेच एक्स बरोबर हा 4 तिथंच राहील आणि हा 8 वजा 8 जो आहे तर उजव्या साईडला गेल्यानंतर प्लस 8 होईल. 8 आणि 4ची बेरीज 12 होते. अशा पद्धतीने आपल्याला एक्स आणि वायचं व्हॅल्यू भेटलेलं आहे. इथं एक्सची व्हॅल्यू भेटली आणि या ठिकाणी वायची व्हॅल्यू आपल्याला भेटलेली आहे. काय आपण समोरासमोरच्या बाजू समान आहेत अशा आपल्याला माहिती आहे त्यांची प्रॉपर्टी, त्याच्यामुळं ह्या इक्वेशनला आपण काय केलं? सॉल्व केलं. ह्यांचं व्हॅल्यू समान येतं म्हणून त्यांचे इक्वेशन तयार केले. 2x अधिक y अधिक 8 आणि 4x वजा y बरोबर वायचं आलं इक्वेशन, x वजा y बरोबर 4 आणि 2y बरोबर x अधिक 4चं इक्वेशन आलं x वजा 2y बरोबर वजा 4. ह्यांना ज्यावेळेस आपण सॉल्व करतो, दोन इक्वेशनला ज्यावेळेस सॉल्व करतो त्यावेळेस आपल्याला x आणि yची व्हॅल्यू भेटते. इथं त्यांनी तेच व्हॅल्यू फाइंड द व्हॅल्यू ऑफ x अँड y. एक्सची व्हॅल्यू आली 12, वायची व्हॅल्यू आली किती? वायची व्हॅल्यू 8. इथंपर्यंत आपलं एक्झाम्पल आहे. पुढे म्हणते की फाइंड माय पेरीमीटर अँड एरिया. पेरीमीटर आणि एरिया, परिमिती आणि क्षेत्रफळ फाइंड आउट करायचं. पण त्याच्या अगोदर आपल्याला लेंथ माहिती पाहिजेत. ही एक लेंथ माहिती पाहिजे, ही ह्या साईडची आणि ह्या साईडची एक लेंथ पाहिजे. हे जर कळली तर तुम्हाला ह्याचाच अर्थ होतो हे जेवढी आहे तेवढीच ही असणार आहे आणि हे जरी कळली तर तुम्हाला ह्याचाच एवढी हा अंतर असणार आहे. म्हणून आपल्याला काय करावं लागतं? पहिलं रुंदी आणि परत लांबी करावी लागते. मग लेंथ किती काढणार? लेंथ ऑफ रेक्टँगल. तर तुम्हाला लेंथ काढायची, ही तुमची लेंथ आहे. मग जी एक्स आणि वायची व्हॅल्यू आली तर त्या ह्या इक्वेशनमध्ये तुम्ही फिल करा, ठेवा आणि सॉल्व करा. हे मोठं आहे त्याच्यामुळे आपण हा घेऊ, छोटं इक्वेशन छोटं. तर काय आहे? लेंथ ऑफ रेक्टँगल म्हणजेच L = 4x - y. तर 4 एक्सची व्हॅल्यू 12 वजा 8, 12 आणि 4चा गुणाकार केला, मल्टिप्लाय केलं तर 12 गुणिले 4 म्हणजे 48 वजा हा 8 म्हणजे 48 मधून 8 गेले 40 राहिले. हे तुमचं लेंथ आली. कशाची? ही जी लेंथ आहे ती तुमची किती आहे? 40. ही लेंथ 40 म्हणजे ही सुद्धा 40 असणार आहे. तसंच आता रेक्टँगल आपलं पेरिमीटर काढायचं रेक्टँगलचं आणि एरिया काढायचं म्हणजे सगळे बाजू माहिती पाहिजे सगळं. म्हणून हे कळलं तुम्हाला, लांबी कळली. आता रुंदी काढायची. रुंदी काढत असताना ब्रेड्थ ऑफ रेक्टँगल म्हणजे B = 2y घ्या किंवा x अधिक 4 घ्या, कोणतंही घ्या, तो उत्तर दोन्हीचं सेम येणार आहे. मग 2y जर घेतलं, 2 म्हणजेच 2 आणि y म्हणजेच 8. वायची व्हॅल्यू किती आलेली? 8 आहे. 8 दुनी 16. ब्रेड किती आली? 16. हा तुमची लांबी 40 आणि रुंदी 16 आली. मग त्यांनी म्हणतायत की फायनल काय? तर पेरीमीटर काढा. मग पेरीमीटरचं सूत्र माहिती पाहिजे आपल्याला. पेरीमीटर ऑफ रेक्टँगल काय आहे? तर 2 कंसात लेंथ प्लस ब्रेड्थ म्हणजे लांबी गुणिले रुंदी. आता 2 गुणिले लांबी किती आलेली? 40 आलेली आहे लांबी या ठिकाणी बघा, आणि रुंदी किती आलेली आहे? 16. 40 अधिक 16, 2 गुणिले 40 अधिक 16, 2ला 2 इथेच ठेवला. 40 आणि 16 56, 2 गुणिले 56 म्हणजे 112 युनिट हे तुमचं काय? पेरीमीटर आलेलं आहे. 112 युनिट्स पेरीमीटर आहे. पुढं पेरीमीटर आलं, एक्स वायची व्हॅल्यू भेटली, एक्सची व्हॅल्यू वायची भेटली, पेरीमीटर भेटलं. आता आहे तुमचं एरिया. एरिया ऑफ रेक्टँगलचं सूत्र आहे लेंथ इंटू ब्रेड्थ, लांबी गुणिले रुंदी. ही लांबी गुणिले रुंदी, लांबी गुणिले रुंदी. मग लांबी किती आहे? 40, लांबी 40, ब्रेड्थ 16. 40 आणि 16चा गुणाकार करतो त्यावेळेस 640 युनिट्स एवढं आपल्याला रेक्टँगलचा एरिया भेटतं. म्हणजेच फायनल आन्सर तुम्हाला असं लिहावं लागतं, x बरोबर 12 अँड y = 8. पेरीमीटर ऑफ रेक्टँगल = 112 युनिट्स अँड एरिया ऑफ रेक्टँगल = 640 युनिट. अशा पद्धतीने तुमचं हे एक्झाम्पल होतं. व्यवस्थित बघा, स्क्रीनशॉट काढा आणि काय काय केलं ते समजून घ्या, व्यवस्थित लक्षात घ्या. बेसिक तुम्हाला रेक्टँगलच्या प्रॉपर्टीज माहिती पाहिजे तरच अशा टाईपचे एक्झाम्पल सॉल्व होते. रेक्टँगल, त्याच्यानंतर स्क्वेअर असेल, ट्रायंगल असेल, अशा टाईपचे तुम्हाला थोडं प्रॉपर्टी माहिती पाहिजेत. प्रॉपर्टीज माहिती असले की तुम्हाला हे असे इक्वेशन्स बनवता येतात. आणि एकदा इक्वेशन बनवलं की संपलं काम. इक्वेशन आलं म्हणजे तुम्हाला सबस्ट्रॅक्शन मेथडनी किंवा ग्राफिकल मेथडनी सगळंच व्यवस्थित सॉल्व करता येतं. हे होतं क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 3 आहे, द सम ऑफ फादर्स एज अँड ट्वाइस द एज ऑफ सन इज 70. पहिलं कंडिशन झालं. सेकंड आहे, इफ वी डबल द एज ऑफ द फादर अँड ॲड इट टू द एज ऑफ हिज सन द सम ऑफ इज 95. ही दुसरं कंडिशन आहे,
फाइंड देअर प्रेझेंट एज. ते म्हणते की फादरचं आणि जे सन आहे त्याचं आत्ताचं वय काय आहे असं आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर मग काय होणार, तर तुम्हाला कॉमन सेन्सची गोष्ट आहे, आपल्याला समजतं की फादरचं वय मुलापेक्षा जास्तच असतं. फायनल आन्सर काढताना जर मुलगा 20 वर्षाचा आणि वडील 15 वर्षाचे होत असेल तर आन्सर आपलं चुकतं. त्याच्यामुळे फायनल आन्सर काढत असताना वडिलांचं वय जास्त म्हणजे फादरचं वय जास्त आणि मुलाचं वय कमी. मग स्टार्टिंगला काय करायचं आहे, आपल्याला कन्सिडर करायचे आहेत व्हेरिएबल. कन्सिडर फादरच्या वयाला एक्स म्हणा आणि स्टुडंटच्या किंवा मुलाच्या वयाला वाय म्हणा. पहिली कंडिशन काय, द सम ऑफ फादर्स एज अँड ट्वाइस द एज ऑफ सन इज 70. मग आता मला सांगा, हा फादर आहे बरोबर आहे, हा फादर आहे, ह्याला फादर, हे फादर आहेत, तर त्यांचं सम आहे काय म्हणतो, द सम ऑफ दोघांची बेरीज, आणि हा सन आहे, ह्याला छोटं काढू जरा, हा सन आहे, हा फादर आणि हा सन आहे. तर मग मला सांगा, तर ह्या दोघांची जी बेरीज आहे म्हणजे दोघांच्या वयाची बेरीज किती आहे, तर ह्या दोघांच्या वयाची बेरीज येते आपल्याला किती दिलेली आहे, 70 दिलेली आहे, 70. पण कंडिशन काय म्हणते, द सम ऑफ फादर्स एज अँड ट्वाइस द एज ऑफ सन. फादरचं जे एज आहे बरोबर आहे, द सम ऑफ फादर एज म्हणजे फादरचं वय, हे फादर प्लस अँड म्हणजेच प्लस ट्वाइस द एज ऑफ सन. कोणाचं ट्वाइस आहे, सनचं ट्वाइस आहे, म्हणजे 2 हा मुलगा, त्यांची बेरीज किती आहे, 70 आहे. मग जर आपण फादरला एक्स म्हटलं आणि जर या मुलाला वाय म्हटलं तर ह्यांची बेरीज किती ती 70. पण ते काय म्हणते, द सम ऑफ फादर्स एज, फादरचं एज किती एक्स आणि ट्वाइस द एज ऑफ सन, ट्वाइस म्हणजे 2 इज 70. म्हणजे फादरचं वय आणि मुलाचं जे वय आहे, मुलाचं जे वयाला 2 पटीनं केलं तर त्यांची बेरीज किती येते, 70 येते. म्हणजे फादर एक्स प्लस 2y बरोबर 70. हे पहिलं इक्वेशन आपल्याला भेटलेलं आहे. आणि दुसरं इक्वेशन काय म्हणतं, इफ वी डबल द एज ऑफ फादर. मग ह्या फादरचं जर वय आपण काय केलं, डबल केलं म्हणजे 2 केलं आहे ना, अँड ॲड इट टू द एज ऑफ हिज सन. आणि ह्या फादरच्या वयाला आपण जर डबल केलं तर 2x होतं आणि ॲड करायचं कशामध्ये, सनमध्ये. सनचं काय व्हॅल्यू पकडलेलं आपण वाय, तर ह्यांची बेरीज किती येते 95. मग काय भेटतं आपल्याला, 2 इक्वेशन भेटतं. पहिलं इक्वेशन, आता हेच इकडं बघा, समजा सोल्युशन काय आपलं, सोल्युशन लेट द प्रेझेंट एज ऑफ फादर, सध्याचं वय किती आहे फादरचं आपल्याला दिले का नाही शोधायचं आहे, त्याच्यामुळे एक्स मांडलेलं आहे आपण, आणि द सन्स एज ऑफ बी वाय, म्हणजे फादरचं वय एक्स आणि सनचं वय किती वाय आहे, प्रेझेंट एज. मग फर्स्ट कंडिशन काय, फर्स्ट कंडिशन द सम ऑफ फादर्स एज, फादरचं एज म्हणजे एक्स ट्वाइस अँड ट्वाइस द एज ऑफ सन, ट्वाइस द एज ऑफ सन म्हणजे मुलाची दुप्पट, मुलाच्या वयाची दुप्पट. किती आहे मुलाची वय, 2y येतं, मग 2y बरोबर त्यांची बेरीज आहे 70. आणि दुसऱ्या कंडिशननुसार अकॉर्डिंग टू द सेकंड कंडिशन काय म्हणतं, इफ वी डबल द एज ऑफ फादर, फादरचं एज डबल केलं, फादरचं एज म्हणजे एक्स आहे, एक्स म्हणजेच डबल केलं तर 2x होतं, 2x अधिक कशा आणि त्याला ॲड केलं अँड ॲड इट टू द एज ऑफ सन, सनच्या ह्याच्यामध्ये ॲड केलं, प्लस सनचं वय किती आहे वाय बरोबर 95. हे 2 इक्वेशन आपल्याला भेटले. एकदा का इक्वेशन तुम्हाला करता आले म्हणजे तुम्ही जिंकलं, कारण तुम्हाला पुढं सगळं सोपं जाते. प्रॅक्टिस 1.1 पासून 1.4 पर्यंत आपण सगळंच त्याच पद्धतीनं करत आलेलो आहे. मग x प्लस 2y बरोबर 70, 2x प्लस y बरोबर 95, हे तुम्हाला 2 इक्वेशन भेटले 95. आता जर ह्याला तुम्ही ऑब्झर्वेशन केलं ह्या इक्वेशनला आणि ह्या इक्वेशनला, तर काय दिसतं तुम्हाला, इथं कोएफिशियंट सेम नाहीत आणि व्हेरिएबल सेम आहे, तर कोएफिशियंट सेम नाही, त्याच्यामुळे आपल्याला काय करावं लागतं, कोएफिशियंट सेम करून घ्यावं लागतं. मग आपण काय करू शकतो, ह्या इक्वेशन 1ला 2नी जर गुणाकार केला तर 2x होतं, सेम साईन येतात म्हणजे सबस्ट्रॅक्शन करता येतं. मल्टिप्लाइंग इक्वेशन नंबर 1/2नी पहिल्या इक्वेशनला मल्टिप्लाय केलं, जर पहिल्या इक्वेशनला 2नी मल्टिप्लाय केलं तर 2x अधिक 2 2 4y बरोबर 70 × 2 म्हणजे 140, हे इक्वेशन नंबर 3 भेटलं. मग आलेलं इक्वेशन नंबर 3 आणि इक्वेशन नंबर 2 हे जे आहे ह्यांची काय करायची, वजाबाकी करायची. मग इक्वेशन 2 इक्वेशन 3 मधून सबस्ट्रॅक्ट करायचं, वजा करायचं. इक्वेशन 3 काय आहे, 2x अधिक 4y बरोबर 140, 2x प्लस y बरोबर 95, हे तुमचं इक्वेशन नंबर 2 आहे. जर सबस्ट्रॅक्ट करायचे का, 2x समान आहे, सिम्बॉलसुद्धा सेम आहे, साईनसुद्धा सेम आहे, म्हणून आपल्याला वजाबाकी करावं लागते. वजाबाकी करताना अपोजिटचं साईन द्यावं लागतं, म्हणजे प्लस असेल मायनस, मायनस असेल प्लस.
2x एक मायनस एक प्लस कटला, हा प्लस आणि हा मायनस काय होतो मायनस होतो, म्हणून 4मधून 1 वाय गेले, 4 वायमधून 1 वाय गेले, 3 वाय राहिले बरोबर. 140मधून 95 गेले, 95 गेले, 45 येतं. 5ला 5, 14मधून 5 गेले, 14मधून 9 गेले, 4 राहिले. नाही 10मधून 5 गेले, 5 राहिले, तर 13 राहिले, 13मधून 9 गेले, 4 राहिले बरोबर आहे. मग y बरोबर 45/3 म्हणजे 3ने जर 45ला भाग दिला तर 15 येतं. 15 त्रिक 45, 15 2 30 आणि 15 त्रिक 45. तर y बरोबर 15 आलेला आहे. तर आलेली जे y बरोबर 15ची एक व्हॅल्यू आहे कुठल्या तरी इक्वेशनमध्ये एका ठेवा. पहिल्या इक्वेशनमध्ये ठेवा आपण. पहिलं इक्वेशन काय, x + 2y = 70, म्हणजेच x अधिक 2y ची किंमत आली 15 आणि बरोबर 17. x बरोबर x अधिक 15 गुणिले 2 म्हणजे 15 × 2 = 30 बरोबर 70. x बरोबर 70ला 70 त्याच ठिकाणी येईल, हा प्लस तिकडे गेला उजव्या साईडला तर तो मायनस होईल, म्हणजे 70 - 3 x बरोबर 40 हे तुमचं व्हॅल्यू आलेलं आहे. y बरोबर 15 आणि x बरोबर 40 म्हणजे y कोणी तुम्हाला काय कन्सिडर केलं तर सनला y कन्सिडर केलं तर सनला y कन्सिडर केलं तर आणि फादरला x कन्सिडर केलं तर, म्हणजे फादर हा मुलाच्या पेक्षा मोठाच असतो. म्हणून द प्रेझेंट एज ऑफ द फादर इज 40 अँड द सन इज 15 years old. 15 वर्षाचा मुलगा आहे आणि 40 वर्षाचे फादर आहेत. हे होते इक्वेशन नंबर 3 किंवा प्रॉब्लेम नंबर 3. त्याला परत एकदा सांगतो कसं केलं आपण. कंडिशन काय तर द सम ऑफ, पहिले काय करा स्क्रीनशॉट काढून घ्या म्हणजे तुम्हाला परत एकदा व्यवस्थित समजावून सांगतो असे चित्र काढून. बघा आता, द सम ऑफ फादर एज अँड ट्वाइस द एज ऑफ सन इज 70. मग आता आपल्याला तर बरोबर त्यांची काय बेरीज तर 70 आणायची, 70 आणायचे बरोबर आहे ना. मग हा फादर आहे, हा शाहरुख खान आहे, समजा हा शाहरुख खान आहे अशा पद्धतीचा, केस मिस काढू द्यायचे, केस बिस भारी आहेत, हा शाहरुख खान आहे ना, हा शाहरुख खान समजा. द सम ऑफ फादर्स एज आणि सनचं एज, दोघांचं एज जे आहे ना त्यांची बेरीज केली आहे तर किती येते 70 येते. पण कंडिशन काय म्हणते की सम ऑफ फादर्स एज, फादरचं एज अँड ट्वाइस द एज ऑफ सन. मग आपण इथं आर्यन खानला सुद्धा काढावं लागेल. आर्यन खानला ज्यावेळेस काढतो त्यावेळेस आर्यन खान छोटा काढू, आर्यन खान सन आहे त्याचा आणि त्याला थोडे हात काढू, थोडा हसरा चेहरा काढू. हा आर्यन खान आहे, शाहरुख खानला बी हात काढावा लागेल ना. हा आर्यन खान आहे. मग काय म्हणतं ट्वाइस द एज ऑफ सन, सनचं किती आहे ट्वाइस म्हणजे 2 आर्यन खान. द ट्वाइस एज ऑफ सन इज 70 म्हणजे द सम ऑफ फादर्स एज हा शाहरुख खान अँड ट्वाइस म्हणजे 2 आर्यन खान. ट्वाइस द एज ऑफ सन 2 असतील तर त्यांची बेरीज किती येईल 70 येईल बरोबर आहे. मग हे पहिलं कंडिशन होतं. सेकंड कंडिशन काय, इफ वी डबल द एज ऑफ फादर. मग तो म्हणतो की फादरचं जर एज डबल केलं आपण, हे पहिलं इथं लक्षात ठेवा पहिली कंडिशन. दुसरी कंडिशन काय म्हणते, ह्या फादर म्हणजे शाहरुख खानला जर आपण डबल केलं नाही ना, इफ वी डबल द एज ऑफ फादरचं एज डबल केलं आणि त्याच्यामध्ये कर्नल ॲड केलं टू द ॲड ऑफ हिज सन, त्याच्यामध्ये त्याच्या सनला ॲड केलं म्हणजेच आर्यन खानला आपण याच्यामध्ये ॲड केलं तर त्यांची बेरीज येते 95. मग इथं आर्यन खान आहे, आर्यन खानचं एज आपण काय केलेलं आहे त्याच्यात ॲड केलेलं आहे. दुसरं कंडिशन विथ डबल, फादरचं एज जर डबल केलं म्हणजे शाहरुख खानचं जर वय आपण काय केलं डबल केलं तर काय होतं आपल्याला 2 शाहरुख खान प्लस 1 आर्यन खान बरोबर 95 भेटतं आणि इथं 1 शाहरुख खान प्लस 2 आर्यन खान बरोबर 70 भेटतं. म्हणजेच जर शाहरुख खानला आपण एक्स मानलं आणि जर आर्यन खानला वाय मानलं आणि इकडं जर शाहरुख खानला एक्स मानलं आणि जर आर्यन खानला वाय मानलं तर इक्वेशन काय होतं, पहिल्या कंडिशननुसार एक्स हा अधिक शाहरुख खान म्हणजे एक्स, ह्या एक्स म्हणजे शाहरुख खान अधिक 2 वाय म्हणजेच आर्यन खान बरोबर 70 हे पहिलं इक्वेशन भेटलं. आणि दुसरं इक्वेशन म्हणजे हा 2 डबल केलं शाहरुख खानला, फादरचं वय म्हणजे 2x प्लस 1 आर्यन खान त्याच्यात मिसळला बरोबर त्यांची बेरीज झाली 95. अशा पद्धतीनं आपले हे 2 इक्वेशन होते जे की आपण एकाखाली एक ठेवून सॉल्व केलेत. एकदा इक्वेशन तुम्हाला भेटले, हा पहिलं इक्वेशन होतं, हे भेटलं आपल्याला पहिलं इक्वेशन आणि हे भेटलं आपल्याला दुसरे इक्वेशन. मग इक्वेशनला आपण काय करतो ऑब्झर्वेशन करतो, त्याच्यानंतर जर सेम असेल तर इलिमिनेट करा, नसेल तर त्याला सेम करा कोएफिशियंट आणि त्याच्यानंतर मग सॉल्व करा. अशा पद्धतीनं आपलं हे सोल्युशन होतं. एकदा व्यवस्थित बघा, त्याच्यानंतर आपण पुढचे एक्झाम्पल सॉल्व करू. हा व्हिडिओ इथं थांबूयात कारण 3 एक्झाम्पल आपण वर्ड प्रॉब्लेम थोडे हेवी असतात त्याच्यामुळं व्हिडिओ खूप मोठा होईल, 1-1.5 तासाचा होईल, त्याच्यामुळं हा इथंच व्हिडिओ थांबू आपण
आणि म्हणजे ह्याच्या नेक्स्ट पार्टमध्ये जे 3, 4 आणि 4, 5 आणि 6 हे 3 एक्झाम्पल आहेत तेच सॉल्व करूयात आणि भेटूयात पुन्हा एका अशा एक्झाम ओरिएंटेड व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नालंदा कोचिंग क्लासेस या चॅनल सबस्क्राईब करा. मित्रांना सुद्धा सांगा, व्हिडिओ बनवायला खूप कष्ट लागतात आणि जर काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. परत आता हे मॅथ आहे, इंग्लिश होईल, त्याच्यानंतर इतिहास आणि भूगोल होईल, मराठी ग्रामर आणि हिंदी ग्रामरसुद्धा व्यवस्थित तुम्हाला शिकवलं जाईल. सायन्सचा पार्ट थोडा मागे ठेवू कारण आपण तो परीक्षेच्या टायमिंगला डायरेक्ट रिव्हिजन करू, पण डिटेलमध्ये मॅथ आणि इंग्लिश ग्रामर होईल, मराठी ग्रामर, हिंदी ग्रामर. परीक्षेचे सगळे व्हिडिओज तुम्हाला व्यवस्थित भेटतील. धन्यवाद. टेक केअर. बाय बाय.